हॅलो फ्रेंड्स, आज आपण गोल्स या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत. याचे लेखक आहेत ब्रायन ट्रेसी. गोल्स या पुस्तकाच्या कवरवरती खूप छान असं मॅटर लिहिलेलं आहे. हाऊ टू गेट एव्हरीथिंग यू वॉन्ट फास्टर दॅन यू एव्हर थॉट पॉसिबल. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला हवे असलेले कोणतीही गोष्ट तुम्ही विचारही केला नव्हता त्याच्यापेक्षाही लवकर तुम्हाला मिळते किंवा ती मिळवण्यासाठी आपल्याला मदत होते या पुस्तकामधून. चला तर मग पाहूयात पहिला अध्याय. आपली क्षमता ओळखा आणि जबाबदारी घ्या. प्रत्येक माणसामध्ये अमर्याद अशी क्षमता असते. बऱ्याचदा असं होतं की भीती, मर्यादित विचार आणि शंका याच्यामुळे आपण त्याचा वापर करत नाही. जरा स्वतःला एक प्रश्न विचारा, जर आपल्याला अपयश आलेच नसते तर आपण काय केलं असतं? पहिल्या अध्यायात आपण आपली क्षमता ओळखून कार्यरत राहण्याचा सल्ला दिलेला आहे. दुसरा अध्याय आहे आयुष्याची पूर्ण जबाबदारी घ्या. आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या. कोणावर दोष टाकू नका, सबबी सांगू नका. मीच माझ्या भविष्याचा निर्माता आहे ही मानसिकता ठेवा. तिसरा चॅप्टर आहे स्वतःचं भविष्य तयार करा. तुमच्या आयुष्याचं स्वप्न स्वतः ठरवा, इतरांच्या कल्पनावर जगू नका. मर्यादाशिवाय विचार करा. तुमच्या सर्व क्षेत्रात आरोग्य असेल, करिअर असेल, कुटुंब, अध्यात्म काय हवं ते ठरवा. अध्याय 4 आहे तुमची मूल्य स्पष्ट करा. आपल्या आयुष्यामध्ये खरंच काय महत्त्वाचं आहे हे ठरवा. तुमची उद्दिष्ट तुमच्या मूल्यांची जुळवाजुळव झाली पाहिजे, नाहीतर मनात संघर्ष होत राहतो. 5वा अध्याय आहे खरे उद्दिष्ट ठरवा. मला यश हवंय एवढंच पुरेसं नाही. कसले यश, कधी, किती ते स्पष्ट करा. उद्दिष्ट मोजता येण्यासारखे, वेळेच्या मर्यादित आणि कृतीयोग्य असावीत. चॅप्टर 6 आहे मुख्य उद्दिष्ट निवडा. अनेक गोल्स असतील पण एक मुख्य गोल ठरवा. जो साध्य झाला तर बाकी सर्व क्षेत्रात प्रगती होईल. अध्याय 7 आहे तुमचे विश्वास तपासा. म्हणजेच बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असे विचार येतात, मी नाही करू शकत. हे नकारात्मक विश्वास ओळखायला शिका आणि त्याला बदलायला शिका. आत्मविश्वास वाढवण्यासाठी दररोज सकारात्मक वाक्य बोला. अध्याय 8 आहे सुरुवात कुठून करायची ते ओळखा. सध्याची परिस्थिती प्रामाणिकपणे समजून घ्या. आपण सध्या कुठे आहोत आणि कुठे पोहोचायचं आहे हे स्पष्ट झाल्यावरती मार्ग दिसू लागतो. अध्याय 9 प्रगती मोजा. मोजमापाशिवाय सुधारणा शक्य नाही. छोट्या छोट्या टप्प्यांचं मोजमापन करा आणि प्रगती साजरी करा. अध्याय 10 अडथळे दूर करा. यशाच्या वाटेतील प्रमुख अडथळे ओळखा. प्रत्येक अडथळ्यासाठी उपाययोजना तयार ठेवा. अध्याय 11 तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ बना. सतत शिकत राहा. दररोज तुमच्या क्षेत्रात नवीन काहीतरी वाचा किंवा शिका. कौशल्य वाढवल्याने आत्मविश्वास आणि संधी दोन्ही वाढतात. अध्याय 12 योग्य लोकांशी संबंध जोडा. सकारात्मक प्रेरणादायी लोकांशी संबंध जोडा. ज्या लोकांसोबत राहतो तसंच आपण विचार करतो. अध्याय 13 कृतीची योजना तयार करा. मोठं उद्दिष्ट छोट्या टप्प्यांमध्ये विभागा. प्रत्येक टप्प्यासाठी स्पष्ट कृती आणि वेळ निश्चित करा. अध्याय 14 वेळेचं योग्य नियोजन करा. महत्त्वाच्या गोष्टी यादी करा. हे नियम पाळा. वेळ वाया घालवू नका. अध्याय 15 उद्दिष्ट दररोज पहा. म्हणजे आपले गोल्स जे आहेत आपण लिहून ठेवायला हवं आणि ते दररोज पाहायला हवे, वाचायला हवे. त्यामुळे आपले मन, अवचेतन मन दोन्ही सक्रिय राहतात. अध्याय 16 गोल्स जे आपण बनवले त्याचं चित्र मनात ठेवा. कल्पना करा की तो गोल आधीच साध्य झाला आहे. त्या भावनेने दररोज जगा. अध्याय 17 सुपर कॉन्शियस मन सक्रिय करा. म्हणजेच काही शांततेत, ध्यानात, मेडिटेशन म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये आपल्याला नवीन गोष्टी सुचतात, त्याचा उपयोग करा. अध्याय 18 लवचिक राहा. परिस्थितीनुसार योजना बदलांना सामोरे जा. अध्याय 19 सर्जनशीलता वापरा. समस्यांवर नवीन मार्ग शोधा. विचारांची चौकट मांडा. अध्याय 20 दररोज काहीतरी करा. छोटा का असेल पण दररोज एक कृती